नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो एज्युकेशन विथ तुषार सर या चॅनलमध्ये। आज आपण स्कॉलरशिप परीक्षेचा मॅथ्स हा टॉपिक डिस्कस करणार आहे। यामध्ये आपण मे 2021 मध्ये जो पेपर घेतला होता तो पेपर डिस्कस करणार आहे। ठीक आहे। फाइंड द रेशियो ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे एक्स अँड वाय म्हणजे एक्स अपॉन वाय पाहिजे आपल्याला। ठीक आहे। इफ नंबर इज 20% ऑफ एक्स अँड अनदर इज 25% ऑफ वाय, म्हणजेच 20% ऑफ म्हणजे ऑफ एक्स म्हणजे 20% एक्स इज इक्वल टू 25% वाय। तर इकडे पर्सेंटेज आहे ना, इकडे पर्सेंटेज आहे ना, एकमेकांना कट झाले। आपल्याला एक्स अपॉन वाय पाहिजे, म्हणजे एक्सच्या खाली मी वाय आणतो, म्हणजे इथं उरला किती 25, म्हणजे 25च्या खाली येऊन जाईल 20। तर एक्स अपॉन वाय किती आला 5, 5 जा 25, 5 4 जा, म्हणजे आन्सर आला 5:4। अशी एक तुम्हाला डायग्राम दिलेली आहे। यामध्ये एक रेक्टँगल होता तुमच्याकडे, त्या रेक्टँगलचा एक कॉर्नर आपण कट केलेला आहे। जेव्हा आपण कोणत्याही रेक्टँगल किंवा स्क्वेअरचा कॉर्नर कट होतो तेव्हा पेरिमीटर सेम राहतो, पेरिमीटर चेंज होत नाही, पेरिमीटर सेम राहतो। म्हणजे या रेक्टँगलचा पेरिमीटर 20 + 10 30, 30 चे डबल 60, 60 असेल तर कॉर्नर कट केल्यावर सुद्धा याचा पेरिमीटर 60च राहणार आहे। पेरिमीटर वाढणार नाही, पेरिमीटर कमी होणार नाही, पेरिमीटर सेम राहील। पेरिमीटर काय राहील? सेम राहील। त्याच्यामध्ये डीएबी फाइंड करायचा आहे। तर मला एक सांगा, ही एक स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हा जर 85 असेल तर हा 95 होऊन जाईल, बरोबर आहे। हा 95 आहे, तर हा जो स्क्वेअर आहे, हा जो क्वाड्रेटर आहे, हा सर्कल मध्ये आहे म्हणून हा सायकलिक झालेला आहे। याचे अपोजिट अँगल्स काय असतात? x + 95 इज इक्वल टू 180 डिग्रीचे होते, कारण की सायक्लिक क्वाड्रेटर मध्ये अपोजिट अँगल्स, कोणताही सायक्लिक क्वाड्रेटर असो, सर्कल मध्ये कोणताही क्वाड्रेटर असो, याचे अपोजिट अँगल्स काय असतात? 180 डिग्रीचे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला परत 85 डिग्रीज मिळणार आहे। आन्सर 85 डिग्री आहे। पुढचा प्रश्न आपल्या समोर येत असेल, याचे पहिले आपण ऑप्शन देऊन घेऊ। पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे 1080L म्हणजे लॉस, सेकंड ऑप्शन आहे 1080P, थर्ड ऑप्शन आहे 72 रुपीज लॉस, आणि फोर्थ ऑप्शन आहे 48 रुपीज प्रॉफिट। ठीक आहे। आता प्रश्न जर वाचला आपण, तर अ फ्रूट सेलर परचेस 48 डझन बनानाज ॲट 48 रुपीज पर डझन, म्हणजे एका फ्रूट सेलरनं 48 डझन बनाना 48 रुपीजला परचेस केलेले आहेत। ही त्याची झाली सीपी, बरोबर आहे। आता 1 डझन बनानास वेअर स्पॉइल्ड, म्हणजे खराब झाले, स्पॉइल्ड झाले, म्हणजे आता उरले किती 47 डझन, बरोबर आहे। ही सोल्ड रिमेनिंग बनानाज ॲट 72 रुपीज पर डझन, म्हणजे त्याने 72 रुपीज पर डझनने ते बनाना विकले। जर एकच डझन स्पॉइल झाला आणि 72 रुपीज त्याची प्राइस असेल तर या केसमध्ये त्याला निश्चितच प्रॉफिट झालेला आहे, कारण की डिफरन्स तुम्हीच बघून घ्या किती मोठा आहे, बरोबर आहे। मग जर डिफरन्स खूप मोठा आहे तर यामध्ये त्याला प्रॉफिट झालेला आहे निश्चित, म्हणजे दोन्ही लॉसचे ऑप्शन आपले काय झाले? कट झाले इथं। आता ऑप्शन आहे आपल्याकडे 48 रुपीज प्रॉफिट आणि 1080 रुपीज प्रॉफिट। ठीक आहे, दोनच ऑप्शन आहेत, तर मी कोणता टिक करेल? बघा, यांच्यातला डिफरन्स खूप जास्त आहे, म्हणजे प्रॉफिटही जास्त असेल। जितका जास्त डिफरन्स तेवढा जास्त प्रॉफिट सीपी आणि एसपी मध्ये, म्हणून 48 रुपीज प्रॉफिट तर कसंच पॉसिबल नाही आहे। उरलेला आहे ऑप्शन नंबर 2। बस हाच त्या प्रश्नाचं उत्तर होता। इथं तुम्हाला स्मार्ट वर्क यूज करायचा आहे, हार्ड वर्क नाही। पेपरमध्ये आपल्याला इतका वेळ मिळत नाही, समजलं? ठीक आहे। इन अ क्यूबॉइड शेप टँक वॉटर वॉज बीइंग पोर्ड, म्हणजे वॉटर टाकण्यात येत आहे फ्रॉम द टॅप ॲट द रेट ऑफ 60 लिटर पर मिनिट, 60 लिटर पर मिनिट। ओके। द कॅपॅसिटी ऑफ टँक इज 108 क्यूबिक मीटर, 108 cu.m। आता लक्ष द्या, हेच दोन ऑप्शन, हेच दोन नंबर आहेत त्यामध्ये। आपल्याला आता हाऊ मच टाइम विल रिक्वायर्ड टू फिल द टँक, हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी, हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी,
म्हणजे हाफ, फक्त आपल्याला टँक किती भरायचा आहे, हाफ फिल करायचा आहे, हाफ फिल करायचा आहे. 108 क्युबिक मीटर, क्युबिक मीटरना जर तुम्हाला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करा. हा सरळ सरळ डायरेक्ट नियम आहे, हा नियम तुम्हाला पाठच करावा लागेल. अपॉन मध्ये इन 60 लिटर पर मिनिट. आपल्याला आन्सर पाहिजे अवरमध्ये, तर एका अवरमध्ये किती करेल, एका मिनिटमध्ये ती 60 लिटर भरते, तर एका अवरमध्ये 60 मल्टिप्लाइड बाय 60 आन्सर येईल. बरोबर आहे. म्हणजे या झिरोला हा झिरो कट झाला, 2 झिरो. आन्सर किती आला, 1080 अपॉन मध्ये 36 इज इक्वल टू 30 आवर्स. हे पूर्ण टँक भरायला लागेल. हे काय लागेल, पूर्ण टँक भरायला. पण आपल्याला हाफ म्हणजे अर्धाच टँक भरायचा आहे, तर याचे पण हाफ करून द्या, 15 आवर. ठीक आहे. व्हिडिओ परत परत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण काय करत आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पेपरचा आन्सर हा असा असला पाहिजे की तुम्हाला पेपर सोडवताना इझी गेला पाहिजे. पेपरमध्ये तुम्ही एकाच प्रश्नाला खूप वेळ देत असाल तर पॉसिबल नाही आहे. त्यामुळे घरी जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी प्रॅक्टिस करा, म्हणजेच तुमचा फायदा होईल. प्रिन्सिपल आहे 30,000, रेट आहे 12% आणि टाइम आहे 1.5 इयर. काहीच नाही करायचं. इथं 1 इयरची व्हॅल्यू येईल, इथं हाफ इयरची व्हॅल्यू येईल. इथं 12% पर ॲनम म्हणजे एका वर्षाचं होतं, अर्ध्या वर्षासाठी आपल्याला 6%च लागेल. इथपर्यंत कोणाला काही अडचण. म्हणजे जर मी 30,000चे जर मी 30% काढतो, 12% काढतो, मल्टिप्लाइड बाय 12%, तर पर्सेंट साईन कट करण्यासाठी 2 झिरो कट करतो. 12 3 जा 36, म्हणजे 36 00 एका वर्षाचा भेटला. तर दुसऱ्या वर्षाचा किती येईल, 1800. इथपर्यंत कोणाला काही अडचण. बरोबर आहे. आता या 3600चा मला 6% काढावा लागेल, कारण की दीड वर्षच आहे, दुसऱ्या वर्षी तर येणारच नाही आहे. 3600चा जर मी 6% काढतो म्हटलं तर 2 झिरो कट झाले, 6 6 जा 36, 6 3 जा 18 आणि 1 216 या प्रश्नाचं उत्तर आला. या सर्व नंबरची जर मी ॲडिशन करतो तर मला 5616 हा उत्तर मिळत आहे. आणि हाच या प्रश्नाचं उत्तर होता, हाच या प्रश्नाचा उत्तर होता. बघा, ही मेथड कंपाऊंड इंटरेस्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कंपाऊंड इंटरेस्ट जर तुम्ही रेग्युलर मेथडने काढायला गेले, याचे डबल करा, याचं हाफ करा आणि याच्यानंतर 30,000 ठेवा आणि 3 वर्षाचं काढा, पॉसिबल नाही आहे. खूप डोकं लागते आणि खूप डोकं दुखते त्याच्यात सुद्धा. जितकी इझी मेथड स्कॉलरशिपसाठी तुम्ही वापरता तितकं तुम्हाला फायद्याचं राहील. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. तर बघा, एक ऑप्शन आहे 3 4 5 कंपल्सरी पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मी पाठ करायला सांगितलेले आहेत वर्गात काही विद्यार्थ्यांना. 7 24 25 हा पण पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 8 15 17 हा पण आहे. पायथागोरियन ट्रिपलेट जर तुम्ही पाठ करून गेले तर तुम्हाला जास्त फायद्याचं राहील, रॅदर दॅन सगळे काढणे. तिथं तुम्ही काढू पण शकता, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. 5 13 आणि 14 हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. 14च्या जागी आपल्याला पाहिजे 12. जर तुम्ही पाठ करून गेले असते तर तुम्हाला माहीत पडलं असतं की हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. ठीक आहे. पुढचा 169चा -1 अपॉन मध्ये 13चा स्क्वेअर -1 या क्वेश्चनला तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. इज इक्वल टू किती होते, तर ए स्क्वेअर हा पण 1चा स्क्वेअर आहे असं मी म्हणू शकतो. बरोबर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 169 प्लस 1 169 मायनस 1 हा पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर 13 प्लस 1 13 मायनस 1 इज इक्वल टू 170 मल्टिप्लाइड बाय 168 अपॉन मध्ये 14 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे. या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. या प्रश्नाला आता फॅक्टर पाडा. फॅक्टर जर तुम्ही पाडले तर तुम्हाला समजेल की याचे हाफ करा 7, याचे हाफ करा 85. बरोबर आहे. याचे हाफ करा 6, याचे हाफ करा 8 आणि 4 84. ठीक आहे.
6 वन जा 6 म्हणजे इथं आला 85 मल्टिप्लाइड बाय 84 अपॉन मध्ये 7 मल्टिप्लाइड बाय 6 7 6 जा 85 मल्टिप्लाइड बाय 84 अपॉन मध्ये 42 7 6 जा 42 आला 42 चे डबल मग 85 चे डबल किती होतात 170 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, थोडं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. कॅल्क्युलेशन जमले, प्रश्न खूप इझी होता. ॲव्हरेज ऑफ रिया अँड हर 4 फ्रेंड्स म्हणजे 5 जणांचा ॲव्हरेज दिलेला आहे. ठीक आहे, किती जणांचा आहे 5 जणांचं. 24 इयर्स म्हणजे त्यांची टोटल किती असायला पाहिजे, टोटल असायला पाहिजे 24 मल्टिप्लाइड बाय 5 ॲव्हरेज मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर म्हणजे 120 हा त्याचा टोटल असायला पाहिजे. बरोबर आहे. देअर एजेस आर 3m-2 प्लस 2m+7 इथं प्लस 4m-7 प्लस 3m+3m+2 इज इक्वल टू 120. काढा आता याची व्हॅल्यू 3m + 2m 5m 5m + 4m 9 9 + 6 15m. ओके, -2 +7 म्हणजे +5 +7 -7 कट झाले. ओके, -2 + 2 कट झाले इज इक्वल टू 120 उरला. m इज इक्वल टू 8 आला 15 8 जा 120. m ची व्हॅल्यू किती भेटली 8. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. m ची व्हॅल्यू 8 आहे, आन्सर 8 आहे. ओके, प्रश्न आहे इन्क्रीज आणि डिक्रीजच्या रेटचा. ओके, एक इन्क्रीज आहे एक डिक्रीज आहे. ओके, तर बघूया आपण. तर अशा वेळेस हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा a + b + ab अपॉन 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला आपण तर तुम्हाला खूप इझिली आन्सर निघून जाईल. इन्क्रीज म्हणजे प्लस 25% इन्क्रीज झाला आणि रिड्यूस बाय 15 म्हणजे -15. आता प्लस मायनस इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे इथं काय होऊन जाईल साइन मायनसचा. a मल्टिप्लाइड बाय b करायचा आहे म्हणजे 25 मल्टिप्लाइड बाय 15 अपॉन मध्ये 100. 25 1 जा 25 25 4 जा. ठीक आहे, 25 - 15 10 म्हणजे इथं उरणार 15/4. याला जर 15/4 ना जर मी पॉईंटमध्ये काढतो कारण की आपल्याला पॉईंटमध्ये दिलेलं आहे तर 4 3 जा 12 पॉईंट दिला 30 4 7 जा आणि 5 जा म्हणजे आन्सर किती राहील आपला 6.25. आन्सर प्लसमध्ये येत आहे म्हणून पर्सेंट राईज. हा प्रश्नाचं उत्तर आहे. कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला स्वतःला करावं लागेल. कॅल्क्युलेशन पार्टला कोणताही पर्याय नसतो. या नंबरचे आपल्याला ठीक आहे तुम्हाला समोर जो प्रश्न दिसला त्याचे आपल्याला फॅक्टर्स करायचे आहेत. तर a³ बरोबर आहे -2 कशा 8 कशाचा क्यूब आहे 2 चा होल क्यूब म्हणजे आन्सर काय येईल a - 2b. हा एक आला ऑप्शन. सेकंड या नंबरचा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल a². इथं मायनस आहे म्हणून इथं प्लसचं साइन येईल ab म्हणजे a मल्टिप्लाइड बाय 2b म्हणजे 2ab होऊन जाईल आणि इथं प्लसचं साइन येईल 2 चा स्क्वेअर 4 b चा स्क्वेअर b². हा या प्रश्नाचं उत्तर आहे. काही प्रॉब्लेम. ठीक आहे, फॅक्टर्स फॉर्म्युले पाठ झाले तर तुमचे फॅक्टर्स ऑटोमॅटिकली पाठ होतील. फॅक्टर्ससाठी फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागेल. लेंथ अँड ब्रेथ अँड हाईट ऑफ क्यूबॉइड इज L, B आणि H सेंटीमीटर. इफ LB इज इक्वल टू 60, BH इज इक्वल टू 24 अँड HL इज इक्वल टू 40. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. ठीक आहे, LB इज इक्वल टू किती आहे 60. LH किती आहे सॉरी BH किती आहे आपल्याकडे 24 आणि HL किती आहे आपल्याकडे HL आहे आपल्याकडे 40. ओके, ऑप्शन्स आहे आपल्याकडे. ऑप्शन्स बघून घेऊ आपण. 248, B आहे 600, C आहे 240 आणि D आहे 420. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण. आता लक्ष द्या फॉर्म्युला काय असतो क्यूबॉइडचा LBH. यामध्ये LB आपल्याला माहिती आहे 60 बरोबर आहे म्हणजे हा जो नंबर असेल व्हॉल्यूम
हा 60च्या टेबलमधनं असेल, म्हणजे 248 हा ऑप्शन आपला इथं कट झालेला आहे. पहिला आपण ऑप्शन कट करून टाकू. एल बी झाला आपल्याकडे 60, आपल्याला मल्टिप्लाइड बाय फक्त एचची व्हॅल्यू पाहिजे. आता हे जे दोन नंबर आहेत आपण या दोन्ही नंबरना मल्टिप्लाय करू, म्हणजे एच स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एच मल्टिप्लाइड बाय एच आला, मल्टिप्लाइड बाय एल मल्टिप्लाइड बाय बी इज इक्वल टू 24 मल्टिप्लाइड बाय 40. ओके. आता एल बीची व्हॅल्यू मला माहित आहे 60 आहे, एल मल्टिप्लाइड बाय बी म्हणजे एच स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला 24 मल्टिप्लाइड बाय 40 अपॉन मध्ये 60, कारण की हा 60 इथं गेला बरोबर आहे. 0 ला 0 कट झाला, 6 1 6 6 4 जा. एच स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला 4 मल्टिप्लाइड बाय 4, म्हणजे एच ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 4. तर एच ची व्हॅल्यू जर 4 आहे तर 60च्या ठिकाणी आपण एच ची व्हॅल्यू आपण 4 ठेवून देऊ. 64 जा 240 हा प्रश्नाचं उत्तर आहे. काही प्रॉब्लेम या प्रश्नामध्ये? बघा या दोन्ही नंबरची आपण मल्टिप्लाय केली एल बी एच. जर तुम्ही बी एच केलं असतं तर 24 लिहून घ्या लागत होतं. ओके. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर दिलं आहे. हा प्रश्न आहे आपल्याकडे इथं. ओके, काही प्रॉब्लेम? तर आता लक्ष देऊ आपण. इथं खाली 5 आहे, इथं खाली 2 आहे. या दोन्ही डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत आणि 2च्या टेबलमध्ये 5 येत नाही, म्हणून आपण काय करूया 5 आणि 2चं मल्टिप्लाय करू. म्हणजे इथं 5 आला ना, तर याला मल्टिप्लाइड बाय 10 करू प्लस एक्स प्लस 2 अपॉन मध्ये 2 यांना मल्टिप्लाइड बाय पण 10 करू. 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 1 जा 2, 2 5 जा 10 इज इक्वल टू 0 मल्टिप्लाइड बाय 10. आता आपल्याकडे आला 2x मायनस 10 प्लस 5x प्लस 10 इज इक्वल टू 0 मल्टिप्लाइड बाय 10 0 3 प्लस 10 मायनस 10 एकमेकांना कटले, म्हणजे आन्सर किती आला आपल्याकडे 2x इज इक्वल टू 7x इज इक्वल टू 0. तर x ची व्हॅल्यू 0/7 म्हणजे x ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे 0च आलेली आहे. याचं मी डायरेक्ट उत्तर 0 मारला असता, पण कधी कधी कन्फ्युजन होते म्हणून पहिला कोएफिशियंट तो 1 येईनच. त्याच्यानंतर ठीक आहे पॉवर 4 आहे, पॉवर 4चा कोएफिशियंट 0, मग पॉवर 3 येईन, पॉवर 3चा कोएफिशियंट 0, मग पॉवर 2 येईन त्याचा पण कोएफिशियंट 0, मग सिंगल नंबर x येईन त्याचा कोएफिशियंट 4 आणि त्याच्यानंतर सिंगल नंबर येईल पण तो नंबर नाही आहे म्हणून 0. हा त्याचे कोएफिशियंट आहे. किती कोएफिशियंट आहेत 1 0 0 0 4 0. हा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि इथं मायनसचं साइन असल्यामुळे इथं -4 येईल. बस. पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. सुरेशराव सोल्ड अन आर्टिकल फॉर ₹1962. सोल्ड म्हणजे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे 1962 ओके. अँड अर्न प्रॉफिट ऑफ 9%. प्रॉफिट 9% अर्न केलेला आहे. तर आपल्याकडे लक्ष द्या, CP नेहमी मी सांगत असतो की 100x पकडा. ठीक आहे, 100x पकडा. ओके. तर त्याला जर 9% प्रॉफिट झाला असेल, प्रॉफिट किती पर्सेंट झालेला असेल 9%, तर त्याचा SP होऊन जाईल 109x. आता मला एक सांगा, सेलिंग प्राइसची रेशिओमध्ये आहे व्हॅल्यू 109x, पण ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे 1962. तर एक्सची जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर या नंबरला 1962 ला तुम्हाला डिवाइड करायला लागेल 109 ने, म्हणजे पहिला भाग जाईल 1चा. 196 मधून जर 109 गेले तर तुमचा आन्सर येईल 872. ठीक आहे, 872. तर याचा भाग कितीचा जाईल 8चा. सरळ 8चा भाग जाईल. बरोबर आहे, कारण की 872 उरलेला आहे. 872 109 मल्टिप्लाय करायचा आहे
तर 100 8 जा 800 आणि 9 8 जा 72 म्हणजे 872 त्याचा आन्सर होऊन जाईल. म्हणजे सरळ सरळ त्याचा 18चा भाग गेला. आता आपल्याला 100x ची व्हॅल्यू पाहिजे. तर 100 या नंबरला मल्टिप्लाय केला तर 18ला सुद्धा 100 मल्टिप्लाय करू आपण. तर आपला आन्सर किती भेटणार 1800. ठीक आहे, सरळ सोप्या पद्धतीने याचा आन्सर येते. पुढचा प्रश्न आहे एम एन. जेव्हा 1/, मध्ये कोणता पण व्हेरिएशन असेल किंवा प्रोपोर्शन असेल तर तो कोणता प्रोपोर्शन असतो इनवर्स प्रोपोर्शन. ओके, म्हणजे याचा जर तुम्हाला इक्वेशन बनायचं असेल इनवर्स प्रोपोर्शन मध्ये एम आणि एन ची काय करू आपण मल्टिप्लाय. तर यामध्ये एम इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये 30 आणि एन इज इक्वल टू दिलेला आहे 5. तो करून घ्या मल्टिप्लाय. 30 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 150. तर एम मल्टिप्लाइड बाय एन इज इक्वल टू 150 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. यामध्ये 2 ट्रायंगल आहेत, एक छोटा ट्रायंगल आणि एक मोठा ट्रायंगल. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता या ट्रायंगलमध्ये 2 x आहेत 2 y आहेत. तर आपण छोटा ट्रायंगल दाखवू. तर x प्लस y प्लस 130 इज इक्वल टू मला किती भेटणे 180. कारण की ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 होते. म्हणजे माझ्याकडे x प्लस y किती झाले 50 डिग्री. बरोबर आहे. आता जो दुसरा ट्रायंगल आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा जो अँगल आहे, पहिला अँगल आहे हा झाला छोटा ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल आहे त्याचा जो अँगल आहे 2x प्लस 2y. म्हणजे मला ॲडिशन किती लागेल याची. जर याला मी डबल केलं तर याला पण 100 करावं लागेल. म्हणजे उरलेला जो अँगल असेल हा जो पी अँगल असेल, हा पी अँगल कितीचा होऊन जाईल. कारण की टोटल अँगल 180चा आहे. तर 180 मधून 100 मायनस केले मी तर मला आन्सर किती भेटेल 80. हाच त्या प्रश्नाचं उत्तर होता. 80 डिग्री म्हणजे 3rd नंबरचा ऑप्शन. ठीक आहे, डायग्राम जितकी किचकट असेल तितकं त्याचा आन्सर इझी असेल. त्यामुळे बेसिकला विसरू नका. अ फार्मर परचेस्ड अ पंप ॲट ₹6,600 आफ्टर गेटिंग डिस्काउंट ऑफ 12% ऑन अ प्रिंटेड प्राइस. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट कशावर मिळतो. डिस्काउंट मिळतो एक समजा मार्क प्राइस आहे. मार्क प्राइसवर तुम्हाला डिस्काउंट मिळाला तर तुम्हाला भेटतो सेलिंग प्राइस. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. तर नेहमी लक्षात ठेवा, जसं आपण सीपीला 100 पकडतो तसं आपण मार्क प्राइसला आपण 100% पकडू. आता डिस्काउंट किती पर्सेंट मिळाला 12%. म्हणून आपण डिस्काउंट म्हणजे -12. तर सेलिंग प्राइस किती होऊन जाईल 88. सेलिंग प्राइस किती होऊन जाईल 88. आता याला एक्स देऊन द्या, याला पण एक्स देऊन द्या. ओके, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये. पण अ फार्मर परचेस्ड अ पंप म्हणजे परचेस म्हणजे आता फार्मरसाठी जे सेलिंग कॉस्ट प्राइस असेल ते त्या दुकानदारासाठी शॉपकीपरसाठी काय असेल SP असेल. म्हणजे SP ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला 6600. पण आपल्याकडे SP ची रेशिओमध्ये व्हॅल्यू आहे 88x. तर x ची व्हॅल्यू किती भेटून जाईल आपल्याला 6600 डिवाइड बाय 88. तर इथं येऊन जाईल 600 अपॉन मध्ये 8. 11 8 जा 88, 11 6 जा 66. तर 8 7 जा 56, 8 5 जा 40. म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटली मला 75. आता आपल्याला 100x ची म्हणजे मार्क प्राइसची व्हॅल्यू पाहिजे. तर 100x ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला 75 ला पण 2 0 लावून द्या. आन्सर तोच असेल 7500. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. किंवा डायरेक्ट जर तुम्ही असं जर करू शकत असाल तर आपल्याला प्राइस दिलेली आहे 6600. त्याची रेशिओमध्ये व्हॅल्यू आहे 88x अपॉन मध्ये आणि मल्टिप्लाइड बाय 100x. या एक्सला हा एक्स कट झाला. ठीक आहे, बाकी तुम्ही परत जर तीच गोष्ट केली तरी पण तुमचा आन्सर किती येईल 7500.